क्षेत्रवासी गावसरलांना येथे तुम्हा सर्वांचे सुपरिचित असे हरिभक्त परायण जनार्दन दत्तात्रेय अधिकारी, त्याप्रमाणे हरिभक्त परायण सुखदेव दत्तात्रेय अधिकारी यांच्या मातोश्री श्रीमती वालकीबाई दत्तात्रेय अधिकारी या येलोक सोडून परलोकवासी झालेल्या आहेत. आज त्यांचा हा 12वा दिवस आहे. याला आपण उत्तर रात्र म्हणतो, हिंदू धर्माप्रमाणे, सनातन धर्माप्रमाणे. आणि त्यानिमित्त उत्तर रात्री निमित्त मज पामराची ही अल्पशी कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदे देहूगावचे श्रीमंत तुकोबराया यांचा 4 चरणाचा हा अभंग आहे. आणि या अभंगातून तुकोबराया आत्मपरीक्षण करतात. कुणाला उपदेश करत नाही किंवा कुणाला ज्ञानही सांगत नाही, तर या अभंगातून ते आत्मपरीक्षण करून राहिलेले आहेत, स्वतःलाच विचारून राहिलेले आहेत आणि स्वतः त्याच्यातून मुक्त झालेले आहेत. अगदी थोडक्यात सांगायचं तर या अभंगाचा भावार्थ असा आहे की संसाराच्या नावे घालून या शून्य. तुकोबरायाने आपल्या जीवनामध्ये संसार ज्याला म्हणतात, अगदी आटीने संसार केला, पण संसाराने तुकोबरायांना साथ दिली नाही. आणि साथ न दिल्यामुळं तुकोबरायाने संसाराचा आठा सोडला. आणि मग तुकोबरायाने ठरवलं की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे सुखासाठी. संसार कशासाठी करतो माणूस? सुखासाठी. सुखासाठी तुकोबरायाने अट्टहास केला संसाराचा, पण त्या संसाराने त्यांना सुख प्राप्त झालं नाही. आणि म्हणून त्याने संसाराचा अट्टहास सोडला आणि एक वेगळ्या मार्गाने आपण जर मार्गक्रमण केलं तर कदाचित सुखाचा शोध लागेल का, हा विचार, हे आत्मपरीक्षण तुकोबरायाने केलं. आणि मग त्याने ठरवलं संसाराच्या नावे घालून या शून्य. संसाराच्या नावावर शून्य घालणं म्हणजे संसार वाहणं. शून्य घालणं म्हणजे नेमकं काय केलं तर संसाराला वाहून काढलं. आणि ते कुठं वाहलं? देवाच्या काही पाहिजे. एखाद्या भाऊबंधाला, तुझ्याला, काकाला, पुतण्याला असं कोणाला नाही दिलं तो संसार, तर तो देवापायी त्यांनी संसार व्हायला. म्हणजे संसाराच्या नावे घालून या शून्य. पण हा संसार इकडे व्हायला, पण इकडे काय केलं? वाढता पुण्य धर्म केला. इकडे त्यांनी एक धर्म केलेला आहे. धर्माची व्याख्या पण पुढे पाहू. म्हणजे संसार एखाद्याला बहाल करणं, एखाद्याला 50-50 रुपयाचं दान करणं म्हणजे पुण्य नाही. ते आपल्याला पुढे पाहायचं आहे. तर वाढता पुण्य, तुकोबरायाने पुण्य कसं वाढेल असा धर्म केला. आणि तो धर्म केल्यानंतर मग हरिभजने ढवळलेले जग. म्हणजे संसार वाढल्यामुळं, संसाराचा भार लोकांना उतरल्यामुळं त्यांना फक्त एकमेव त्यांचा विषय होता, हरिभजने ढवळलेले जग चुकविला लाभ कळी काळाचा. त्यांनी संपूर्ण जग हरिभजनाने, भगवंताच्या नामस्मरणाने ढवळून काढलं. ढवळून काढल्यामुळं चुकविला लाभ कळी काळाचा, कलिकालाचा लाभ चुकवला. कलिकालाचा लाभ चुकवल्यामुळं आता त्यांना अशी अनुभूती आली की कोणाही न लगे साधनांचा पांग. आता मला कोण, अनेक साधनं केली, तुकोबरायांचं आयुष्य साधनं करून गेली. 1000 भागवताची पारायण करणं हे सुद्धा काय होतं? हे सुद्धा साधनच होतं. पण साधन कशासाठी होतं? सुखासाठीच होतं. कदाचित देवप्राप्तीसाठी असेल, पण देवप्राप्ती म्हणजे काय? म्हणजे सुखच. कसं का 1000 पारायण भागवताची केली आणि मग त्याच्या लक्षात आलं की कोणाही लगे साधनांचा पाल करणे केला त्याग देहबुद्धी.
देहबुद्धीचा त्याग करणं हे त्यांच्या तेव्हा लक्षात आलं की अरे उगीच आयुष्य वाया घालवलं, उगीच एवढी साधना करून बसलो. भामचंद डोंगरावर जा, आणखी कुठं दुसरं गाव? भंडारा डोंगरावर जा, असे अनेक डोंगरावर जाऊन जाऊन त्यांनी अनेक प्रकारच्या साधना केल्या आणि मग लक्षात आलं अरे ही साधना करून काही उपयोग नाही, आयुष्य फुकट गेलं. एकच गोष्ट करायला पाहिजे होती, करणे केला त्याग देहबुद्धी. देहबुद्धी जी आहे त्या देहबुद्धीचा त्याग जर केला तर शेवटच्या चरणात तुकोबा सांगतात तुका म्हणे सुख कशासाठी धडपड आहे. समाधी हरिकथा, समाधी म्हणजे शेवट. समाधी म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, भागवतात नाथमातांनी समाधीची व्याख्या सांगितली. म्हणजे ताट बसणं, मांडी मारून बसणं, सिद्धासन घालणं, पुढे हात करणं, मौन बाळगणं, काय समाधी. नाथांनी शेरा मारला ही समाधी नाही, हे सोंग आहे जगातलं. नाथांनी भागवतात सांगितलं हे जगातलं सोंग आहे. समाधी कसली? समाधीचं ज्ञान. समाधी म्हणजे काय हे अद्याप कुणाला कळलं नाही. तुकोबा सांगतात तुका म्हणे सुख. समाधी म्हणजे शेवट हरिकथा. तुम्हाला सुख पाहिजे ना, सुख पाहिजे ना, समाधी म्हणजे शेवट. बरं का? मग हरिकथा तुका म्हणे सुख, समाधी, हरिकथा. नेहमी भवकथा गायला जो तुकोबा सांगतात ज्याने हरिकथा केली ना, हरिकथा ज्याने केली सुखाचा अंत तिथे झाला. आणि हरिकथा तुम्ही केली, नेहमी भवकथा गायला जो तुकोबा सांगतात मला येऊन सांगा तुमच्या आयुष्यात जर कोणती व्यथा झाली, कोणतं दुःख आलं, तुमच्यावर कोणतं संकट आलं तर मला येऊन भेटा. फक्त एवढं करा. काय करा? तुका म्हणे सुख समाधी, हरिभजने धवलेले जग. हरीच्या भजनाने नामस्मरणाने जग धवलून काढा. जर तुम्हाला कोणती व्यथा, कोणतं दुःख, कोणतं संकट आलं तर मला येऊन भेटा. असा या अभंगाचा प्रतिपादित अर्थ आहे. पांडुरंगा करू Oh
या अभंगाला सुरुवात करूया. तर प्रथम थोडक्यात सांगायचं म्हणजे आजची ही अभंगाची जी सेवा आहे ती आजच्या कार्याला अनुसरून आहे. तुकोबरांना हे कळलं तेव्हा त्यांचं अर्धायुष्य संपलेलं होतं. मला वाटतं साधारणतः 30 पर्यंत तुकोबराया गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मिथ्या हा संसार मिथ्या म्हणजे जे नाही बरं का. मी सांगतो मिथ्या म्हणजे खोटं नाही, खोटं नाही बरं. खोटं एक नाणं खोटं असते जे चालत नाही, चालत नाही पण त्याला आकार आहे पण चालत नाही. आता ते नोटाही निघाल्या नाही का. तर मला चालत आपल्या छोट्या आमच्या नातीने दाखवली एवढी नोट होती 200 रुपयाची होता. किती 200 रुपयाची एवढीच नोट होती. बाबू म्हणे 200 रुपयाची पण ती चालते का चालत मिथ्या आहे का ती मिथ्या नाही, खोटी आहे. पण तुकोबा सांगतात मिथ्या हा संसार म्हणजे आम्ही ज्याला संसार म्हणतो ना तो आकारात नाही. संसार हा आकारात नाही पण आकारात जो नाही त्याला आम्ही मिठी मारून आहोत, त्याला आम्ही मिठी मारून आहोत बरं का. आमची माऊली सुंदर उदाहरण सांगायची आस्वलाचं उदाहरण. आणि माणसं पहा ज्याला जशी नोकरी असेल ना, तुम्ही बँकेतल्या कामगाराबरोबर चालायला लागा. आज एवढी मिळकत झाली, एवढी झाली, एवढी लोक आली, एवढी गेली. शिक्षकाला भेटा, शिक्षकाच्या बरोबर चला. आज अमुक धडा शिकवला मग तो कोणाला सांगतो त्यातलं त्याला ज्ञान नाही. ते आज त्यांचे वरिष्ठ अधिकारी आले होते ते असं हे ते वगैरे थोडक्यात. तर प्रत्येक माणसाची ही एक म्हणजे जाणण्याची कला आहे, सांगण्याची कला आहे आणि त्याचा तो विषय आहे, त्याचा काय आहे तो विषय आहे. आणि म्हणून अगदी आपलं थोडक्यात पाहायचंय. 2 गाई चालणारे नदीच्या किनाऱ्यावर उभे होते. नदीला महापूर आला होता, अतिशय पाऊस पडत होता. तिकडनं त्या महापुरामध्ये एक आसवल वाहत आलं, आसवल. आता हे दोघे त्या ठिकाणी गुराखी होते तर ते विचार करायला लागले अरे घोंगडे आले. मला काय सांगायचंय म्हणजे त्यांना ते काळ्या रंगाचं काहीतरी वाहत चाललं होतं पण त्यांना असं काय वाटलं नाही. त्यांना काय वाटलं घोंगडी आहे. कारण ते कोण होते गुराखी आणि त्यांचं महत्वाचा भाग म्हणजे काठीने घोंगडं घेऊ द्या की रे मला बी जत्रेला जाऊ द्या नाही का. आणि म्हणून एकाने सांगितलं म्हणे तू थांब इथे, मी जाऊन ती घोंगडे आणतो म्हणजे आपल्याला गाई ओढायला बरं होईल नाही का. आणि मग एकाने उडी टाकली महापुरात, जाऊन ती घोंगडी त्याने पकडली. तर घोंगडी पकडली तर ती घोंगडी होती का ते होतं अस्वल. तर त्याने त्या अस्वलाला स्पर्श केल्याबरोबर अस्वलाने त्या गुराख्याला पकडलं आणि त्याला तो बुडवायला लागला. कारण त्याला जगायचं होतं, तरायचं होतं, निघायचं होतं म्हणून त्याने त्या गुराख्याला पकडलं. पकडल्यानंतर त्याची अवस्था पाहिल्यानंतर तो कडेवर होता ना किनाऱ्यावर गुराखी, तो त्याला सांगतो अरे सोड सोड. तर त्याच्या लक्षात आलं की ही निर्जीव घोंगडी नाही, ही सजीव घोंगडी आहे. ही सजीव घोंगडी आहे. या घोंगडीनं
माझ्या दोस्ताला पकडलेलं आहे. त्याने लक्षात आलं की घोंगडी नाही, हे काय आहे, हे अस्वल आहे. आणि म्हणून त्याने सांगितलं, अरे सोड सोड. मग तो तिकडनं सांगतो, अरे मैं कमली तू छोडता हूँ मगर कमली मुझे छोडती नाही. बाबा फार सुंदर सांगायचे आणि फार हसायचे मनामध्ये की मैं कमली को छोडता हूँ मगर कमली मुझे छोडती नाही. एकदा मी संसाराच्या व्यसनात पडलो, संसारात सुख अजिबातच नाही. तुम्ही कुणालाही विचारा, तो अब्जाधीश असो, कोट्याधीश असो, तो टाटा बिर्ला असो, तर अन्य कोणी असो, संसारात सुख अजिबात नाही बरं का. त्याला सोडावासाही वाटतो. कुणाला वाटत नाही संसार सोडू नये म्हणून, प्रत्येकाला वाटतो संसार सोडावा, पण संसार त्याला सोडी, संसार त्याच्या पाठीमागेच लागलेले आहे. ज्या दिवशी तुमची सावली पडणार नाही, तुमची सावली तुमच्या ध्याला सोडून जाईल, त्या दिवशी तुम्हाला सांगितलं की संसार सोडू नका, तरी संसार तुम्हाला सोडल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही ठरवलंय संसार सोडायचा नाही, पण संसाराने तुम्हाला सोडलं. पण केव्हा, जेव्हा तुमची सावली पडणार नाही तेव्हा. आणि म्हणून तुकोबरायाने, अगदी तुकोबरायांचं लग्न वयाच्या 13व्या वर्षी झालं होतं. तुकोबांचं लग्न वयाच्या 13व्या वर्षी झालं. त्यांना योग्य संसाराने साथ दिली नाही. पहिली पत्नी दम्याच्या आजाराने मेली आणि दुसरी जे गुळवे घराणं, म्हणजे सांगतात असं अनेकांचे अनेक मतं आहेत, पण त्यावेळेला तुकोबरायांची 65 कोटीची इस्टेट होती. आणि असं सांगतात की 28 गावचा देऊ बरगणा 12 वर्ष पोचला असता दुष्काळात. एवढी संपत्ती तुकोबरायांकडे होती. तुकोबराया हे काय होते, वाणी होते. त्यांचं उत्कृष्ट असं अतिशय मोठं असं किराणा दुकान होतं. त्या दुकानात एवढं सामान होतं की 12 वर्ष 28 गावं पोचले असतील, एवढं सामान होतं. ही झाली एक जगाची बाजू. दुसरी बाजू तुकोबांची जर पाहिली तर एका बाईला जरा महत्वाचं काम होतं. तुकोबा दुकानावर चालले होते, तेव्हा त्यांचं दुकान नसेल मला वाटतं, तसं दुसऱ्याच्या दुकानावर चालले होते ते. तर त्या बाईने सांगितलं तुको, ते 10 पैसे दिले तिने, 10 पैसे, आणि तुकोबरायांकडे बाटली दिली. म्हणे एवढं घेऊन ये ना घोड्याचे. तुकोबरायाने 10 पैशाचं घोड्याचं आणलं. गेले 2 महिने झाले तरी घोड्याचं संपलं. ती रोज झाड टाकायची त्याला आपल्या भाजीमध्ये, पण ती झाड टाकताना त्या बाटलीच्या तोंडाला बोट लावायची. ते बाहेर जुन्या म्हाताऱ्यांना विचारा, गोडेतेल म्हणजे भाजीत टाकताना बोट लावूनच टाकायची ती झाड. तर 2 महिने झाले तरी संपत नाही. तिने शेजाऱ्यांना सांगितलं, काय सांगू तुला, 10 पैशाचं गोडेतेल 2 महिने झाले संपत नाही. रांगच लागली हो. उगीच वेडा तुझ्या नाही, त्याने आवडच केली. इकडे 5-50 बाटल्या, इकडे 5-50 बाटल्या, लक्षात का. आणि एवढं गोडं ते 10 पैशाचं आणून ज्याचं त्याला दिलं ते वर्षभर संपलं नाही. मग मला असं सांगायचं, प्रतिपादित करायचंय की त्यांची इस्टेट 65 कोटीची होती. मला वाटते 65 रुपयाची जरी असती तरी 28 गावचा परगणा 12 वर्ष निश्चित पोचला असता. तर 10 पैशाचं गोडेतेल वर्षभर संपत नसेल तर 65 रुपये आयुष्यभर संपले नसते. एवढी संपत्ती होती, पण देवाचं पहा अंगे वारंवार करून ठेवली. तुकोबाचा जो संसार आहे, जो प्रपंच आहे, त्याला द्रष्ट लागली. आणि ती द्रष्ट देवाची होती, कुठल्या बाईची कुठल्या पुरुषाची नव्हती. देवाची द्रष्ट त्याच्या कुटुंबाला लागली. बायको अन्न करता मेली, मुलं मेली, अगदी भाऊ गेला, एक भाऊ मेला, आई मेली,
वाताहत झाली प्रपंचाची वाताहत. आणि दुसरी जी पत्नी होती जिजाबाई, जिला आवळी म्हणतात, पहिली रुक्मिणी होती. तर तुकोबाने फार अट्टहास, फार प्रयत्न केला महाराज प्रपंच सावरण्याचा. अगदी 13व्या वर्षामध्ये लग्न झालं होतं तुकोबारायांचं आणि वडील वाढले. प्रपंच त्यांच्यावरच होता. मग वाताहत झाल्यानंतर त्यांची पत्नी पुण्याला गेली. तिकडने तिने थोडे पैसे आणले आणि मग सांगितलं आता मिरच्यांचा व्यवसाय करा. आणि मग तुकोबारायाने मिरच्या खरेदी केल्या. पार सांगतात असे की अगदी खालून इकडनं पार वाड्यापर्यंत त्यांची बैलगाडी जायची, वाड्यापर्यंत मिरच्या विकायला. पण हिसाब नाही, यालाच मिरच्या खरेदी करायचा पण कधी हिसाब केलाच नाही. 2-2 पोती स्वतः पांडुरंग काढी लागले आणि पांडुरंग वसुली करायला लागले महाराज. आणि पांडुरंगराया वसुली करून तुकोबाराया वाड्यालाच एक बैलगाडी घेऊन तोपर्यंत पैसा जिजायच्या हातात जात होता. म्हणजे हा तुकोबारायांचा गुमास्ता. म्हणजे पांडुरंगराया सगळी वसुली करून जायचे आणि सांगायचे की तिकडेच आणखी मिरच्या खरेदी केल्या. माहिती आहे ना, आमच्या देगावची मंडळी इकडनं रताळी घेऊन जायची वसईपर्यंत, वाड्यापर्यंत. आणि तिकडनं गूळ आणखी इकडनं आणायची. म्हणजे इकडनं रताळी विकत जायचं आणि तिकडनं किराणा विकत घरी यायचं. असं सांगितलं त्या गुमास्ताने की म्हणे तिकडे आणखी स्वस्त मिरच्या मिळाल्या. मग या आपण इकडनं नेलेल्या सगळ्या संपल्या आणि आता नवीन मिरची खरेदी करून तुकोबा अद्याप पुढे, म्हणजे फार मोठा व्यापार वाढवून राहिले तुकोबा. आता वास्तविक काय होतं, काही नव्हती. अतिशय वाताहत झाली होती तुकोबारायांची. मला एवढं सांगायचं. तुकोबा आले एक दिवशी घरी, फार बडबडली जिजाबाई आणि पुन्हा गेले एकदा माहेरी. पुन्हा एकदा पैसे आणले, हे संपले. हे नगात काय झाला होता, हे संपले. पुन्हा पैसे आणले. मग 2 म्हैशी घेतल्या, पाडल्या. आता म्हैशी ते भाकरी म्हैस ती सुद्धा 40,000च्या पुढे बरं का. पूर्वी फार स्वस्त होती, नको होती ती म्हैस भाकरी. अगदी 2 पाड्या घेतल्या. मग त्या कुठे गेल्या, मुंबईच्या नाही का, तिथे काट्याने तुकोबाला मारले. तुकोबा घरी आले. जिजाबाई त्यांना बडबडायची, पण तुकोबा 2 दिवस भुके असले तर जिजाबाईने कधी अन्नक्षत्र केलं नाही बरं का. शिवाय द्यायची ती, पण तुकोबाला नाही. देवाला शिवाय द्यायची, तुकोबाला नाही. ती सांगायची हा माझा देव, तुकोबा माझा देव. त्या देवाला ती बडबडायची, पण त्या बडबडण्यात काय होता, प्रेम होता. त्या बडबडण्यात प्रेम होता. बडबडली ती. पैसे आणले, 2 म्हशी, अंगावर बोरीचे काटे, ते तिने दिवसभर काढले. रक्त बंगाल तुकोबारायांनी तिने ठरवलं या म्हैशी विकून टाका. 2 म्हैशी विकल्या आणि जिजाबाईनं त्यांना आज्ञा केली आता आपल्याला संसाराचा नाद थोडा तुकोबाराया आणि देवाच्या मागे लागा. आणि मग काय सांगावं आनंद, हेची होते माझ्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी वैराग्यशील तुकोबाराया संसार करत होते महाराज.
पण संसार धार्जिना न झाल्यामुळं पत्नीची आज्ञा झाली आणि त्यांना आधीच अनुभूती संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ. मला एवढंच सांगायचंय की संसाराचं जे मूळ आहे ते दुःख आहे आणि ज्याचं मूळ दुःख आहे त्या वृक्षाला येणारी फळं कदाचित सुखाची येतील का? कारलं हे कडू आहे. आम्ही कडूवेल लावला आणि कडूवेल लावल्यानंतर आपण जर गोड फळं ची इच्छा केली तर गोड फळं मिळतील का? तर वेलच कडू आहे, त्याचं मूळच कडू आहे. किंवा आम्हाला कडू भोपळा लावायचा होता नाही का, पण आम्ही ऊसाचीच कांडी लावली. ऊसाची कांडी लावली, ऊस मोठा झाला, ऊस तोडून आणला आणि मग त्याने ठरवलं की आपल्याला काय सेवन करायचंय, कडू भोपळा. पण ऊस सेवन केल्यानंतर तो कसा होता, गोड. मला हे सांगायचंय की गोड आपण ज्याचं मूळच गोड असेल, ज्याचं आधी गोड असेल, त्याचा अंत सुद्धा गोड आणि मध्य सुद्धा गोड होईल. आणि म्हणून तुकोबरायाने संसाराचं मूळच दुःख आहे आणि हे दुःखरूप अगदी तुकोबा स्वतः सांगतात, दुःखरूप देह सुखाचा विचार नाही, कुठेच नाही. या संसारात सुख आपल्याला पाहायला मिळणार नाही. सुख नव्हे पोटे आलिया वाया हो बरी होऊ नका. तुकोबा सांगतात की मी प्रयत्न केला, मी संपूर्ण विश्व धांडाळलं, पण मला या संसारामध्ये सुख कुठेच पाहायला मिळालं नाही. सुख नाही पोटे आलिया संसारी. या मृत्यूलोकी आलेल्या कोणत्याही जीवाला सुख पाहायला मिळणार नाही. कारण हे सगळं काय आहे, संसार जे आहे ते दुःखाचं मूळ आहे. त्याच्या पुढे दुःख बांधवडे आहे. हा संसार सुखाचा विचार नाही, छोटे दुःख बांधवडे म्हणजे जे पाणी अडवले ना, बांधवडी लक्षात आलं का? आता आपल्या भाषा प्रकल्पाचं काय, बांध, त्या बांधामुळे पाणी अडवलं गेलं. तसं दुःख बांधवडी, आम्ही संसाराला बांध घातलेलं आहे, पण त्या बांधात अडवलेलं जे आहे ते काय आहे, दुःख. सुख नाही. लक्षात आलं का? सुख नाही. आणि याची परिणिती तुकोबरायाला आली आणि ती परिणिती आल्यानंतर तुकोबराया अभंगाच्या पहिल्या
तुकोबरायांचं अर्ध आयुष्य संपलं होतं. हीच गोष्ट एका ब्राह्मणाच्या पोराला आईच्या उदरात कळली. संसार दुःख रूप आहे, संसारात सुख नाही, संसाराचं मूळ दुःख आहे. हे सुखासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वैराग्यशील वैराग्याचा पुतळा शुकमुनी आईच्या उदरामध्ये असताना बाहेरच आले नाही. 12 वर्ष आईच्या उदरात होते महाराज. इथे 9 महिने झाले ना झाले तर स्त्री लगेच वाट पकडते. काय डॉक्टर साहेब तुम्ही मला अमुक तारीख दिली, अद्याप प्रसूती होत नाही का. पण 12 वर्ष आईच्या उदरात होता आणि आईने सुद्धा प्रेमाने त्याला सांभाळलं. पण एक दिवशी व्यास मुनींनी त्याला सांगितलं, अरे वा बाहेर ये. अरे किती त्रास देतो आईला, तू बाहेर ये. तर त्याने सांगितलं, बाबा बाहेर येईन मी, पण हा दुःखरूप संसार मला सहन होणार नाही, या संसारात मला राहायचं नाही. अरे ये म्हणे, हे दुःखरूप म्हणजे हा संसार दुःखरूप नाही. व्यासांनी शुकाला सांगितलं, अरे भ्रम आहे, तुला भ्रम झालाय, तू भ्रमामुळे 12 वर्ष आईच्या उदरात राहिला. संसार दुःखरूप नाही शुका, तू बाहेर ये, हा संसार सुखरूप आहे. जिसू नामो आधार. व्यास मुनींनी शुकाला पटवून दिलं की हे शुका, तू बाहेर ये आणि सद्गुरूला शरण जा, तुला या संसारात दुःख कुठेच पाहायला मिळणार नाही. त्याचं का जिसू, नानक जे सांगतात, जिसू नामो आधार. ज्याने नामाचा आधार घेतला ना त्याच्या जीवनात दुःख हे कधीच येणार नाही. आणि म्हणून सुख बाहेर आले तरी सुद्धा व्यासांवर विश्वास नाही ठेवला, पळत सुटले. पण ते पुढे पडताय, पाठीमागे व्यास आहे. अरे शुका थांब. व्यास मुनींना काहीतरी शुकाला सांगायचं होतं, काहीतरी उपदेश करायचा होता. आणि म्हणून ते शुक पुढे धावत होते, व्यास पाठीमागे धावत होते. जाता एक सरोवर लागलं आणि त्या सरोवरामध्ये स्वर्गातील देवांगणा स्नान करण्यासाठी मृत्यूलोकी आल्या होत्या आणि त्या नग्न अवस्थेमध्ये स्नान करत होत्या. अगदी कमरेवर उभ्या होत्या त्या. आणि एवढ्यात शुक आला, तिथून पळत गेला. ते हसायला लागले, अरे काय म्हणा वेडात दिसतो जरा. म्हणजे नग्न होता ना तो, लंगोटी सुद्धा नव्हती, त्याला त्या कशात हसायला लागल्या आणि त्याही नग्न होत्या. पाठीमागे अगदी नुसती दाढी पिकलेली, केस पिकलेले, ज्याचं वय 100 पर्यंत असेल, अंगाचे लव सुद्धा पिकलेली होती महाराज व्यास मुनींची. बरं का, ते पाठीमागे आले. ते आल्यानंतर त्या सगळ्या गळ्यापर्यंत डुबल्या पाण्यात. आणि ते व्यासाने आपल्या डोळ्याने पाहिलं, थांबले व्यास. आणि त्यांनी विचारलं, काय म्हणे. अहो इतका करणा बांड मुलगा, ज्याचं 12 वर्ष वय आहे, त्यावेळेची 12 वर्ष वय म्हणजे तरुणच तो, त्याला पाहिल्यानंतर तुम्ही क्षणभर सुद्धा लाजल्या नाही. आणि मी तर म्हातारा, आणि मला पाहून तुम्ही लाजल्या. तेव्हा त्याने सांगितलं की ती अद्वैत शक्ती आहे, ते वैराग्यशील शक्ती आहे. सुख म्हणजे वैराग्याचे पुतळे. महाराज तुमच्याकडे द्वैत आहे, द्वैत आहे म्हणून तुम्ही थांबलात. आम्ही गळ्यापर्यंत बुडलो, बरोबर आहे, पण तुम्ही शंका का घेतली. तुम्ही ज्याची शंका घेता त्याची तुमच्या ठिकाणी काय आहे, अपपर भाव आहे, द्वैत आहे. आणि मग ते सुद्धा पुढे गेले. पण थोडासा हे संभाषण ऐकल्यानंतर शुक मुनींच्या मनात थोडा अहंकार जागा झाला. अरे नुकताच आईच्या उदरातून बाहेर पडलो, पण मी वैराग्याचा पुतला आहे. आणि बाबांचं आयुष्य गेलं परमार्थ करून, त्यावेळेस 6 शास्त्र 18 पुराणांची निर्मिती करून. आणि त्यांना पाहिल्यानंतर या रंभा स्वर्गातल्या देवांगणा लाभल्या. म्हणजे व्यास मुनींकडे काहीतरी माझ्यापेक्षा कमी आहे. आणि म्हणून व्यास अधिक वेगाने धावायला लागले.
आणि त्याने सुखांचं मनोगत जाणण्यास सांगितलं. अरे सुका थांब, पण नरशील थांबत तर जनकपुरीला जा, मिथिला नगरीला जा आणि जनक राजाला शरण जा. हा उपाय सांगितला. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग आणि मग सुखमुनी पुढे गेले. बरं, अहंकार तसाच होता. अगदी द्वारपाला करवी निरोप पाठवला राजा जनकाला, जा म्हणे माझा निरोप सांग, शुक मुनी आलाय, मी शुक आलोय, जा सांग. आता तो द्वारपाल गेला, राजाला सांगितलं त्याला माझा निरोप सांग, तू एकटाच आहे. पुन्हा तुम्हाला म्हणे तुम्हाला राजाने आमंत्रण केलेलं पण एकट्यालाच बोलवलंय. म्हणजे एकट्यालाच बोलवलं आणि माझ्याकडे आहेच कोण? तो एकटाच होता. पुन्हा सांगायला गेला, म्हणे जा सांग मी शुकाला एकटाच आहे. पुन्हा सांगितला जा त्याला सांग तू एकटाच आहे. मग त्याने थोडंसं आत्मपरीक्षण केलं की माझ्याकडे अद्याप काही वस्तू आहे आणि त्याच्याकडे जी वस्तू होती ती वस्तू अखिल जगताच्या नाशाला आणि दुःखाला कारणीभूत आहे. तिचं नाव आहे फक्त मी. एवढंच ते अक्षर आहे आणि ते मी नावाचं अक्षर संपूर्ण विश्वाला म्हणजे दुःखाला कारणीभूत आणि विश्वाच्या नाशाला कारणीभूत आहे. आणि म्हणून ते राजा जनकाकडे गेले. जनकाने त्याला सुंदर सुखमुनींना बोध केला. मला फक्त एवढंच सांगायचं. आणि जे संसार दुःख रूप आहे त्या दुःखरूप संसाराचा तुकोबरायाने त्याग केला. पण तोपर्यंत आयुष्य संपलं होतं. आता थोडस आपण वेगळ्या पद्धतीने पाहूया की ज्या मातोश्री गेलेल्या आहेत या घरातून या गावातून ज्यांचं देहावसान झालेलं आहे, मला वाटतंय अगदी संसाराच्या उंबरठ्यावर चढल्याबरोबरच त्याला कळलं की संसार दुःखरूप आहे. संसार कसा आहे? सुख नाही कुठे, या संसारात सुख नाही. म्हणजे संसाराच्या उंबरठ्यावर विवाहबद्ध झाल्याबरोबरच त्यांच्या लक्षात आलं. मी जेव्हा त्यांच्याकडे पाहायचो तेव्हा मला वाटायचं की मागच्या जन्मातील योगभ्रष्ट योगिनी आहे. मागच्या जन्मातील योगभ्रष्ट योगिनी आहे. म्हणून तिला तिच्या आयुष्यात अगदी लग्न झाल्यापासून संसार पाठी लागल्यापासून तर मृत्यूच्या शेवटच्या टोकापर्यंत संसार काय आहे हे कळलंच नाही. या संसारात उत्तम जगली ती, पण संसारी असावे कमळासारखे, पण संसाराला सोडू नये. कमळासारखी जगली. संसाराचा वारा सुद्धा तिच्या अंगाला स्पर्श करू शकला नाही. इतकं उत्तम जगली ती. कदाचित आपल्या दृष्टीने काहीतरी वेगळं आपण पाहिलं, तिच्यात काहीतरी वेगळ्या भावनेने आपण पाहत होतो, पण हे तिलाच कळलं. जसं उदाहरण द्यायचं झालं तर राजा भरताचं देत आहे. राजा भरत वानप्रस्थ आश्रम स्वीकारला. राजा भरतानं वानप्रस्थ आश्रम स्वीकारला म्हणजे सार्वभौम सत्ताक राजाचा त्याग केला. वनात जाऊन राहिला महाराज. म्हणजे सार्वभौम सत्ताक राज्याचा त्याग करून वनात जाऊन राहिला. आणि वनात जाऊन राहिल्यानंतर ते सरोवराच्या किनारी उभा असताना एक हरिण तिथे पाणी प्यायला आलं. ते पाणी पिणार गरोदर होतं हरिण. ते गर्भिणी होती ती हरिणी. पाणी पिणार एवढ्यात वाघाची टरकाली तिच्या कानावर आली आणि तिने टणकन उडी मारल्याबरोबर तिचं जे पोटात असलेलं पाडस त्या पाण्यात पडलं. ते ह्या राजाने पाहिलं, वानप्रस्थ राजाने पाहिलं आणि आता याचा मृत्यू होईल. ते हरिण निघून गेलं, पाडस पाण्यात पडलं. ते राजाने ते पाडस उचललं, त्याला धुतलं व्यवस्थित, आपल्या पर्णकुटीत नेलं, त्याला लहानाचं मोठं केलं. मला फक्त एवढं सांगायचं आहे. आणि एक दिवशी आपल्या कर्मधर्म संयोगाने ते हरिण आपल्या नीतिधर्माप्रमाणे जंगलात निघून गेलं. पण आता राजाला या ठिकाणी खंत झाली. राजा विचार करायला लागला, त्याचं काय झालं असेल? त्याला वाघाने खाल्लं असेल का? त्याला काही खायला मिळत असेल का? त्याला दूध मिळत असेल का? तो कुठे राहत असेल? कुठे झोपत असेल? कारण इथे कसा होता तो पर्णकुटी माझ्या छायेखाली आणि उत्तम अन्न वगैरे सगळं काही त्याला मिळत होतं. आणि
हा त्यांच्या ठिकाणी जी वासना निर्माण झाली भरताच्या ठिकाणी, आणि जेव्हा राजा भरताचा अंत झाला आणि ती वासना त्याची त्या हरणाच्या पाडसावर राहिली, म्हणून त्याला पुढचा जन्म जो आला तो हरणाचा जन्म आला. पुढचा हरणाचा जन्म आल्यानंतर हरणाच्या जन्मात आल्यानंतर त्याला मागची आठवण होती, कारण तो सामान्य राजा नव्हता, योगी होता. तो त्याने सर्वसत्ता राज्याचा त्याग केला होता, ज्ञानी होता. तो जसा तो हरणाचं पाडस म्हणून तो हरिण म्हणून जन्माला आला, त्याला मागची आठवण होती. अगदी थोड्याच दिवसात ते हरिण गतप्राण झालं. गतप्राण झालं का गतप्राण झालं तर त्या राजालाच माहित होतं की आता मला हरणाचा देह प्राप्त झालेला आहे, आणि म्हणून अगदी थोड्याच दिवसात त्या राजाने तो हरणाचा देह सोडला. हरणाचा देह सोडला आणि मग तो पुन्हा एका महान अशा म्हणजे राज्यामध्ये जन्माला आला. राजाचा राजपुत्र म्हणून त्या ठिकाणी जन्माला आला. त्याला जड भरत राजा म्हणतात. पण आता आम्ही ऐकतो जड भरत राजा हरणी गर्भात गेला आणि घाला तो घाताला वासनेने. जड भरत राजा पुन्हा जन्मालाच आला नाही महाराज. जो जन्माला आला तो राजा भरत होता, वानप्रस्थ असून स्वीकारले. हरणाचा देह सोडल्यानंतर तो पुन्हा जन्माला आला ना, तो चैतन्यशील होता, पण त्याने काय केलं होतं, भ्रमामुळे जडता निर्माण केली होती. जसा जन्माला आला बोलतच नव्हता. पण त्या राणीने किंवा त्या राजाने ठरवलं की हा मुका आहे. हा कसा आहे, मुका आहे. तो मुका होता का, तो मुका नव्हता, पण त्याने ठरवलं की मागे बरंच काही बोललो आणि बरंच काही बोलून मी राजा होतो, आता मी हरणाच्या देहात आलो, हरणाचा पण देह मी सोडला, आता मला जीवनमुक्त दशा प्राप्त करायची आहे. म्हणून त्याने बोललाच नाही तो अजिबात. अगदी न बोलल्यामुळं, मौनावर राहिल्यामुळं इतका धडधाकट होता तो अतिशय. पण असाच फाटलायचा, असाच फाटायचा. आपल्याकडे एक होता बघा उमेश असं आहे, म्हणजे माहिती आहे ना, शांबाबाईच्या कुटुंबातला असं आहे. तर अशी माणसं ही योगभ्रष्ट असतात आणि त्यांना देव फार आवडतो. देव फार आवडतो. पण संगतीमुळं तो हळदीनं पण नाचतो. म्हणजे हळदीत नाचतो म्हणून तो मूर्ख त्याला म्हणायचं नाही. त्याला हे ज्ञानच नाहीये की हरिपाठात नाचायचं, की लग्नात नाचायचं, का हळदीत नाचायचं, नेमकं नाचायचं कुठं हे त्याला माहित नाही. वाचतंय ना काहीतरी म्हणून नाचतो. अगदी परवाचीच गोष्ट सांगतो. आमची मोठी ताई शाळेवर चालली होती. वासुंजे म्हणून मांड्याच्या बाजूला गाव आहे. तर तिथे बँड लावून लोक नाचत चालली होती. ती मला सांगत होती, ताई बाबा मला असं वाटलं की पालखी वगैरे काढली की काय गावातून. तर म्हणे मी थांबलो जरा, तर त्या बँड पार्टीच्या पाठीमागे माणसं नाचत होती आणि त्याच्या पाठीमागे प्रेत यात्रा चालली होती. त्याला विचारलं, म्हणे 90 वर्षाची म्हातारी म्हणे आनंद साजरा करायचा तर करत बसायचं का. आता ही चालू होईल बरं का, ही सुरुवात झालेली ही तिथे सुरुवात झाली लक्षात का. आता तिकडे एक दुसरी एक सुरुवात आहे. कीर्तनकाराला त्या टोकाला बसवायचं. तर इथे सप्ताह इथे आहे ना, मग कीर्तनकाराचे बाहेरचं घर आहे ना तिकडे शिवाजी शेठच्या तिकडं, तिथे त्याला बसवायचं. तिथून तिथे बँड लावायचे, बँड बाजा, आणि त्याला रथात बसवायचं तिथेच. आणि मग ते बँड बाजान पुढे माणसं नाचतात आणि मग तो रथामध्ये ते कीर्तनकार आणायचे, इथे उतरवायचे त्याला. ही प्रथा तिकडे आता सध्या चालू आहे. कथा असेल तरी आता मागे तर नांदगावला कथा होती मला, तर ते छकडा आणला. मी तर विचार करतो ते छकड्याचे बैल जर उडले असते तर बरं झालं असतं. कारण ते आसन आहे ना, त्या आसनाला पकडायला काहीच नाही. छकड्याचं आसन पाहिलं का महाराज तुम्ही, एवढं लांब आणि 6 इंच रुंदीचं आणि 2 फूट लांबीचं एवढं आसन. त्या आसनावर तो बसला कथाकार. मी म्हणतो बैल उतरले असते तर बरं झालं असतं.
म्हणजे ही अज्ञान पद्धत, अज्ञान रूढी, अज्ञान प्रथा परमार्थामध्ये संपूर्ण घातक आहे. असो, आपला तो विषय नाही बरं का. आपण कुठे होतो? राजा जड इथे आपण आहोत. तर हा काही बोलतच नाही. आणि रहुगण नावाचा राजा तो कपिल मुनींना भेटायला चालला होता. रहुगण नावाचा राजा कपिल मुनींना भेटायला चालला होता. त्याचे 4 भुई होते. भुई म्हणजे पालख्याला खांदा लावतात, त्याला भुई म्हणतात. ते चालत असताना एक भुई थकला, त्याला ताप आला आणि ताप आल्यामुळं त्याला चालायला जमत नव्हतं. म्हणून रहुगण राजाने ठरवलं की आता आपल्याला म्हणजे बदली भुई पाहायला लागेल. एवढ्यात हा जड भरत राजा, अगदी जड धाकट, तो त्यांच्या पुढे आला आणि त्याने पाहिलं असा भुई भेटला तर नाही का. कसा भुई? जसं आमच्या रामदास स्वामीकडे कल्याण होते, कल्याण बरं का, कल्याण. तर कल्याण पाणी आणायला गेले होते. त्यांच्या डोक्यावर जो रांजण होता तर मला वाटतंय 12 पिंप म्हणजे 2400 लिटर पाणी त्या रांजणामध्ये मावत होतं. 12 पिंप पाणी त्या रांजणात. छत्रपती शिवाजीराजे रामदास स्वामींबरोबर होते. शिवाजी राजांनी त्यांच्याकडे नजर टाकली. असा पाणक्या आपल्या राज्यात असला तर एकाच वेळेला जर 12 पिंप पाणी म्हणजे 2400 लिटर पाणी एकाच वेळेला जर येत असेल तर असं एक पाणक्या आपल्याला भरपूर होईल. एवढी शिवाजी महाराजांनी शंका घेतली. आणि त्याच बरोबर रामदास स्वामींनी आपली जी छाती म्हणजे आपण जेव्हा ध्यानाला समाधीला बसतो तेव्हा जी कुबडी असते, कुबडी, तिला छाती म्हणतात. ती छाती कुणाची? वशिष्ठ मुनींची. तिने सूर्याची बरोबरी केली त्या छातीने. आणि रामदास स्वामींची जी छाती होती, आता ती छाती त्यांनी कड्यावरून खाली फेकून दिली. आणि कल्याण स्वामींना सांगितलं, अरे छाती म्हटल्याबरोबर तो रांजण उतरला. आणि छाती ही सजीव होती का? निर्जीव होती छाती. केली तर जाऊ द्या ना. पण कल्याण स्वामीने त्या छातीवर उडी टाकली. छाती म्हटल्याबरोबर काहीतरी 200-500 फूट खाली त्या छाती बरोबर ते गेले कल्याण स्वामी. आणि शिवाजीराजांना वाटलं की आता हा गतप्राणच झाला असेल. पुन्हा शंका आली शिवाजीराजांना. आधी शंका आली असा पाहिजे आपल्या राज्यात, पुन्हा शंका आली मेला असेल. स्वामीने हाक मारले, कल्याण छाती घेऊन तिथे आला. मला हे सांगायचं. आणि म्हणून रहुगण राजाला वाटलं की असा भुई पाहिजे. ते तो भुई लावला. भुई लावल्यानंतर हा भुई असा होता की तो कदाचित 150-200 किलो वजन त्या भुयाचं होतं. पण मुंगी सुद्धा पायात मरता कामा नये इतका तो मुंगीला सुद्धा जपत होता चालताना. तो चालताना खाली पायचा, अगदी असे पाय टाकायचा का कदाचित पायाखाली मुंगी आली तरी मरणार नाही. पण त्याच्यामुळं ताळ चुकत गेला. ते 3 भुई चालायचे, त्याच्याबरोबर त्याला चालता येईना, कारण त्याला मुंगी सुद्धा वाचवायची होती. राजाला अतिशय राग आला. थांबवली ती पालखी, थांबवली. म्हणजे शिरच्छेद करूया म्हणे. कसा चालतो तो इतका धडधकट? काय झालंय तुला म्हणे. त्याने सांगितलं, कुणाचा शिरच्छेद करता? या देहाचा की आत्म्याचा? काय प्रश्न विचारला? वर पाहिलं जड भरताने. कसला शिरच्छेद करता राजे? देहाचा की आत्म्याचा? तर तो ज्ञानीच होता. कपिल मुनींना भेटायला चालला होता. पालखी उतरवली आणि राजाने ठरवलं, अरे कपिल मुनीनेच हा त्याचा सौदागर रस्त्यात पाठवला असेल. पॉझिटिव्ह असा, निगेटिव्ह नको. मी नेहमी सांगतो, पॉझिटिव्ह राहा, तुम्ही कोरोना सुद्धा मारणार नाही. निगेटिव्हला महत्व देतो म्हणून पॉझिटिव्ह माणसं दिली. राजाने काय ठरवलं, कदाचित कपिल देवांच्या भेटीसाठी मी चाललोय. पण जसे नाथ महाराज देवगिरी किल्ल्यावर चालले होते जनार्दन पंतांच्या भेटीसाठी, तर जनार्दन पंत स्वतः घोडा घेऊन रस्त्यात गेले होते. त्यांना आणायला थकले होते नाथ, त्यांना आणायला स्वतः जनार्दन पंत गेले होते. तशी स्थिती आहे. त्यांना असं वाटलं की कपिल देवानेच पाठवला असेल हा सौदागर.
म्हणजे ज्याने म्हणजे अशा प्रकारचे रोगण राहतात आणि मग त्याने त्यांचे पाय धरले आणि तुम्हीच मला आता जे आत्मज्ञान प्राप्तीसाठी मी कपिल मुनींच्या भेटीला चाललो होतो ते ज्ञान तुम्हीच मला आता सांगा. आणि ते ज्ञान तेव्हाच बोलला बरं का. पहिल्यांदा जड भरत राजा पहिल्यांदा बोलला आणि असं बोलला की रघुगण राजाचा उद्धार केला. तर असं बोला, बोलो ऐशे बोल जेने बोले विठ्ठल डोले. आणि म्हणून तुकोबा सांगता संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. याप्रमाणे आमच्या मातोश्री म्हणजे हरिभक्त जनार्दन आणि हरिभक्त सुखदेवबा यांच्या मातोश्री ज्या येलोक सोडून परलोकात गेल्या त्या त्यांचं आयुष्य इतका उत्तम जगल्या की मला वाटते त्यांना हा माझा मुलगा आहे, ही माझी सून आहे किंवा हे माझं घर आहे याचा सुद्धा कदाचित तिला भान नसेल. इतकी उत्तम जगली, माळकरी होत्या, उत्तम बोध होता आणि त्या बोधाच्या बलावर निश्चित बरं का जन्म मरणाची रहाटी त्यांची चुकलीच असं म्हणायला हरकत नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. तुकोबाराय सांगतात की मला जेव्हा हे कळलं या दुःखात मी अतिशय पिडलो तेव्हा मी काय केलं तर संसारावर शून्य घातला. म्हणजे संसार हा देवाबाईच अगदी तुका म्हणे घालू दयावरी देवाच्या पायावर संसार व्हायला त्याला म्हणतात वाढत हा पुण्य धर्म केला. कुणालाही देण्याचा प्रयत्न करू नका, कुणालाही दान करू नका बरं का. भिकारी आहे पण भिकारी तो भिकारी नाही. रस्त्यावर जे भीक मागतात ना ते कोट्याधीश आहे बरं का. तर मागे कल्याण एक भिकारी रस्त्यावर मेला तर त्याच्या अंथरुणाखाली 9 लाख रुपये होते. 9 लाख रुपये भिकाऱ्याच्या अंथरुणाखाली होते महाराज. त्याला भिकारी म्हणावं का? लक्षात का? म्हणजे आजचा भिकारी हा खरा भिकारी नाही. त्याला आणून बसवतात. आणून बसवणारे वेगळे आहेत. तिथे आणून बसवायचं आणि पुन्हा संध्याकाळी त्याला काय मिळकत असेल दिवसभराची तेवढी मिळकत घेऊन आणि त्याला घेऊन जायचं. म्हणजे आजचा काळ फार वेगळा आहे. दुसरी गोष्ट की आंबिवलीला एक सुंदर एक संघटना होती आंबिवलीला. ते सकाळी जर आपण पाहिलं ना महाराज सगळे आंघोळी करून अगदी लाईन मध्ये बसायचे, गणपती ओढायचे, झापांचा माळा हातामध्ये, दोन्ही हातात, गळ्यात, कानात, नाकात सगळीकडे त्या रुद्राक्षाच्या माळा बांधायच्या आणि भिक्षा मागायला जायची. संध्याकाळी भिक्षा मागून आले सगळ्या माळा काढून ठेवायच्या, कपडे काढून ठेवायचे आणि दारूच्या बाटल्या उभ्या करायच्या संध्याकाळी. लक्षात का? अशा संन्यासाला आपण जर दान केलं तर ते दान सत्पात्री लागलं असं कधीच होणार नाही. आणि म्हणून वाहू हा संसार. तुकोबारायाने संसारावर शून्य ठेवला पण शून्य ठेवत असताना वाढत हा पुण्य
धर्म केला की ज्या धर्माने आपलं पुण्य वाढेल, धर्माने पुण्य वाढेल असा धर्म आपल्याला करायचा आहे. तुका म्हणे धर्म धर्म आणि त्याचे जाणू आम्ही वर्म. तुका म्हणे धर्म धर्म म्हणजे धर्माचं वर्म तुकोबरायाने जाणलं, तुकोबरायाने जाणलं. बाकी अन्यथा भागवतात नाथराने एवढं सुंदर सांगितलं की तुम्हाला पुण्य प्राप्त करायचं असेल, पुण्य वाढवायचं असेल तर जो सद्गुरूला शरण गेला नाही त्याने कोट्यावधी रुपये पुण्य केले, दान केले, तरी त्याच्यात एक कवडी इतकं सुद्धा पुण्य त्याच्या पाठी निर्माण होणार नाही. पण जे सद्गुरूला शरण गेलेले आहेत, योग्य सद्गुरूला शरण जाऊन योग्य नामस्मरण जे करतायत त्याने 1 रुपया जरी दान केला नाही तरी त्याचं जे पुण्य आहे ते स्वर्गासमान, स्वर्गाच्या इंद्र सुद्धा त्याच्या पुढे कमी पडेल. पण त्याने सद्गुरू केला पाहिजे. सद्गुरू करून जो नामस्मरण करतो तर त्याने दान करो अथवा ना करो असं नाथ महाराज भागवतात सांगतात बरं का. पण आम्ही नेमकं एवढं नका सांगू. तुमच्या सप्त्याला किती आधार देऊ तेवढं सांगा. जर कदाचित या सप्त्याचे चालक आहेत आमचे पांडुरंगराय आहे, ते जर एखाद्या मोठ्या व्यक्तीकडे गेले, महाराज आता एकादशी आहे मालकरी व्हा, तर ते काय सांगतात, पांडुरंगराया पैसे किती पाहिजेत बोला, माझ्या नावाचं अन्नक्षेत्र घाला, 20,000 देतो, 50,000 देतो, फक्त तेवढं सोडून बोला. माल घालायची नाही. आणि ज्याने माल घातली नाही त्याने कितीही जरी दान केलं तरी पुण्य होणार नाही. वाढत हा पुण्य धर्म केला. आणि आम्ही जे पुण्य संपादन केलं 100 यज्ञ करू, 100 यज्ञ केलं की आपण कुठे स्वर्गात. पण स्वर्गात नाही, नुसतं इंद्रपद प्राप्त. लगेच तो इंद्र उठतो आणि बाजूच्या खुर्चीवर बसतो, बाजूच्या खुर्चीवर बसतो. आणि बाजूच्या खुर्चीवर बसला की तो विचारतो, महाराज काय दान केलं तुम्ही, किती दान केलं तुम्ही की तुम्हाला इंद्रपदाची प्राप्ती झाली. आणि अशी काही माणसं आहे न विचारता सांगायला सुरुवात करतात. काही माणसं मी ते असं घर बांधलं, ते स्लॅबचं बांधलं, ते अमुक केलं, ती जागा विकत घेतली, एवढा खर्च झाला, या घर पाहायला या. काही माणसं म्हणतात माझ्या मुलाचं लग्न आहे महाराज, या बरं का, आम्ही किती खर्च केलाय ते पाहायला, पण मी आठवत नाही. कदाचित पुढे प्रसंग येईल जाण्याचा. पण असे काही मोठी माणसं भेटतात की मुलाचं लग्न आहे, किती खर्च केलाय पाहायला या. आम्ही म्हणतो तुझ्या लग्नातला खर्च पाहून काही उपयोग होणार नाही. मला हे सांगायचं आहे की मग ते इंद्राने विचारलं किती दान केलं. याने दान सांगायला सुरुवात केली. आणि दान सांगता 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 तुम्ही दान प्रकट केलं की ते क्षय होत आहे, पुण्यक्षय होत आहे. पुण्यक्षय झालं आणि खुर्ची हलायला लागली. ते घाबरले. ती खुर्ची, तिला पाय होते, हात होते, हात 4 पाय आणि 2 हात असतात खुर्चीला. ते त्याने अशी त्याला खुर्ची पकडली तरी ती हलायला लागली. इंद्राला विचारलं, महाराज काय झालं. म्हणजे झालं काय नाही, तुमचं पुण्य संपलं, तुमचं पुण्य संपलं. आता पुण्याची पावती सरे, सवेची इंद्रपणाचे उठी उत्तरे, आणि येऊ लागती माघारे, मृत्यूलोकी जावा जावा. लक्षाला का. म्हणजे थोडक्यात की वाढत हा पुण्य धर्म केला. नाथ तुकोबराय जे सांगतात तो जो धर्म आहे तो धर्म फार वेगळा आहे. धर्म पांडवांनी केला, धर्म पांडवांनी केला, अंगी देव राबविला. म्हणजे नेमकं धर्म केला म्हणजे अश्वमेध यज्ञ केला की राजस्व यज्ञ केला की आणखी कोणता वेगळा यज्ञ केला की त्या यज्ञाने एवढं पुण्य संपादन झालं की देवाने अर्जुनाची घोडे डुबवली. पांडवांचं सगळं काम करावं देवाने, भगवान श्रीकृष्णाने. असं कोणतं पुण्य, असं कोणता धर्म केला होता, तर फक्त भगवंताचं नामस्मरण या व्यतिरिक्त काही नाही. धर्माची गती आपल्याला सांगता येणार नाही. आणि नेमकी धर्मातून पुण्य काय संपादन होईल याचं सुद्धा आपल्याला गणित लावता येणार नाही. धर्म चांगुनाने केला, धर्म चांगुनाने केला, बाळ भोजन अशी दिला, याला धर्म म्हणतात का अधर्म. काय म्हणावं आपण, समाज काय म्हणेल, जग काय म्हणेल.
हा धर्म आहे का? बापाने मुलाचं शिर उडवावं, त्या धडाचं ते म्हणजे तुकडे तुकडे करून ते शिजवावं आणि एका घोसाड्याला ते खायला घालणार, एवढ्यात तर म्हणतो शिर कुठे? कमीत कमी धड गेलं तरी शिर लपून ठेवलं होतं शिक्क्यावर सांगून. आणि त्याने सांगितलं, हे खालचं शरीर आहे ना, हे अमंगल आहे आणि मंगल फक्त डोकं आहे, शिर आहे. आणि मंगल तू लपून ठेवलं आणि अमंगल मला खायला घालते, मी चांगलं. आता तिथं घाबरली की बाळ तर गेलंच गेलं, पण सत्व पण जाईल. ते कोण होते? भगवान शिव. आणि मग तिने शिर आणलं, त्याने सांगितलं ते उखळात कांड. तिने कांडायला सुरुवात केली उखळामध्ये ते शिर बाळाचं. स्वतःची आई आपल्या हाताने काढते. म्हणे असं नाही चालणार, गाणी गा. गाणी गाऊन कांडायला सांगलं, ते गाणी गाऊन कांडायला सांगलं. काढलं ना ते अगदी त्याचा खिमा केला, खिमा. आणि पात्र वाढली. किती पात्र वाढली? 2. एक श्रेयल राजाला आणि एक त्या गोसाड्याला. पण त्याने सांगितलं अध्यात्मिक पात्र वाढा. म्हणे अध्यात्म पात्र कसलं? तुम्ही दोघे आणि मी वाढणारी सांगू ना. मग म्हणे बाळ कुठे? चिलिया बाण. आणि आता पाहिलं ना तुम्ही, तुमच्या समोर कापलं त्याचं शिर, त्याचा खिमा केला आम्ही आणि तुम्हाला वाढायला जेवायला घातलं नाही. म्हणे तिसरं पात्र केलं आणि आईला सांगितलं हाक मार, बाळाला हाक मार. तिने चिलिया हाक मारल्यावर बाळ धावत आलं, त्या पात्रावर बसलं आणि भगवंताने आपले रूप प्रगट केलं. त्याला म्हणतात धर्म. अरे भगवंताने रूप प्रगट करावं, असा धर्म करा, धर्म करा, धर्म करा, जेणे देव येईल. तुकोबराने नेमका धर्म कोणता केला? तो अभंगाच्या 2ऱ्या चरणात. सांगतात की मी धर्म केला, ज्या धर्माने पुण्य वाढीस लागलं तो धर्म होता हरिभजन. भगवंताचं भजन करणं यापेक्षा वेगळा आणखी असा काही धर्म नाही. हरिभजन हे ढवळलेले जग, हे जग ढवळून काढलं तुकोबराने. तुकोबरा एका ठिकाणी बसलेच नाहीत, एका ठिकाणी थांबलेच नाहीत, तर संपूर्ण विश्व त्यांनी धांडवलं महाराज. आणि संपूर्ण जनाला हरिभक्तीला लावलं. याच्यापेक्षा वेगळं पुण्य नाहीये. आणि त्याचे पुढे जाऊन तुकोबा सांगतात की चुकविला लाग कळी काळाचा. बरं का? म्हणजे पाहतो उंदीर घेऊन जाय काळाचा तडाखा अतिशय जबर आहे. आणि मांजर जेव्हा उंदराला पकडते तेव्हा डायरेक्ट मारत नाही. आणि मांजरीच्या वंशाचे आज पण आहे, मांजरीच्या वंशाचे आज पण समाजात आहे की ते हल हल करतात. आणि आपण काही मुंबईला इकडे तिकडे बरं का बरं जाऊ. यांचं सांगण्यापेक्षा मला औरंगजेबाचं सांगूया, म्हणजे कुणाला काही वाईट वाटणार नाही. औरंगजेबाचं सांगूया नाही का, म्हणजे आजच्या समाजाला काही वाटायला नको.
छत्रपती संभाजीराजे जेव्हा औरंगजेबाच्या ताब्यात गेले त्यावेळेला त्यांची डायरेक्ट मान छाटली का? डायरेक्ट मान नाही छाटली. छत्रपती शिवरायांना जेव्हा कैद करण्यात आलं बरं का, आणि रामसिंग हा त्यांच्या सेवेत होता, त्यांना जयसिंगांनी सांगितलं होतं की कुठल्याच प्रकारचा दगाफटका शिवाजीराजांना होता कामा नये पहा. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की राजे औरंगजेबाच्या भेटीला चला. राजाने सांगितलं रामसिंग तुझी इच्छाच असेल ना तर माझी गर्दन उडव आणि हे शीर घेऊन त्याच्या भेटीला जा औरंगजेबाच्या. पण हा शिवाजी औरंगजेबाचं तोंड सुद्धा पाहणार नाही. हा आवाज छत्रपती शिवाजीराजांचा दिल्लीच्या तख्तावर होता, दिल्लीच्या तख्तावर. त्यांचे सुपुत्र ज्यांनी 800 किल्ले सर केले. आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की छत्रपती शिवाजीराजांनी 32 किल्ले सर केले. आणि एवढी ख्याती शिवरायांची, असे काही लोक म्हणतात की तो बदखैली होता, म्हणजे तो स्त्रियांचे नाच गाणे ऐकायला जायचा. कोण? संभाजीराजे. पण संभाजीराजे जर कदाचित आपल्याला एवढं ज्ञान एवढा अभ्यास नाही, पण श्री रामदास स्वामीने कल्याण स्वामींना सांगून कल्याण स्वामींचे अनुग्रहित संभाजीराजे होते, मालकरी होते ते. आणि 800 किल्ले घेईपर्यंत त्यांना वेळच कुठे होता. एवढे किल्ले संभाजीराजांनी सहन केले महाराज. एकदा त्यांना मारण्यासाठी सिंह सोडला होता. सिंह त्यावेळची ती जी दंडात्मक भूमिका होती की कैद्याला किंवा आरोपीला मारण्यासाठी त्याला सिंहाच्या ताब्यात द्यायचं. आम्ही जेव्हा देवगिरी किल्ल्यावर गेलो तर तिथे खंदक होता, किल्ल्याच्या सभोवती खंदक. त्या खंदकामध्ये पाणी आणि त्या पाण्यामध्ये मोठ्या मोठ्या सुसरी, म्हणजे एखादा आरोपी किंवा विरोधी सैन्य आपण पकडला की त्या खंदकात त्या पाण्यात टाकायचा आणि टाकल्याबरोबर ते एका क्षणात, लक्षात का, त्या सुसरी मगरी एका क्षणात त्याला खाऊन टाकायच्या. आता आपण जर शिवनेरीला गेलात ना, शिवनेरीला, तर तिथे सुद्धा एक पुढे टोक आहे. तो म्हणजे तो आरोपी किंवा तो विरुद्ध सैनिक शत्रू आपला, तो तिथून कडेलोट करायचा. त्याचं नावच कडेलोट. वरून कडेलोट करायचा, खाली वाघ आणि सिंह बसलेले असायचे. हा वरून कडेलोट करून गेला की लगेच वाघाने त्याला तिथेच फाडून खायचं, असं दंड. लक्षात का? आणि म्हणून आमच्या संभाजी राजांना मारताना त्याच्या आधी डोळे काढले, नंतर जीभ छाटली, नंतर चामडी काढली, नंतर मांस काढायला सुरुवात केली महाराज. जोपर्यंत देहात प्राण आहे पहा म्हणे अद्याप वेळ गेलेली नाही. माझी मुलगी मी तुला देतो आणि दिल्लीच्या तख्तावर तुला राजा म्हणून बसवतो. पण हा कोण होता? हा सिंहाचा छावा होता महाराज. हाल हाल करून मारला संभाजीराजांना. पण तो धर्म सुद्धा स्वीकारला नाही. मी मागे सांगितलं की नेताजी पालकरांनी तो धर्म स्वीकारला, पण धर्म स्वीकारल्यानंतर आता सुद्धा आमची काही माणसं ख्रिश्चन धर्म स्वीकारून राहिलेले आहेत. ख्रिश्चन धर्म स्वीकारून राहिले की ज्यांनी ख्रिश्चन धर्म आपण हिंदूने स्वीकारला त्यांची पंगत वेगळी. आपण नाही की लोक सांगतात, समजा ते जे मूळचे जातीवंत ख्रिश्चन आहे त्याच्या मुलाचा किंवा मुलीचं लग्न असेल, त्यांची पंगत जेव्हा बसते तेव्हा हिंदू ख्रिश्चन झालेला जो आहे तो त्यांच्या पंक्तीला कधीच बसत नाही, त्यांची पंगतच वेगळी. असं म्हणजे अद्याप आपल्याला तरी त्यांनी ख्रिश्चन बनवलं तरी सुद्धा त्यांच्यातील जो जातीभेद आहे, कमी जास्तपणा आहे, तो अद्याप संपलेला नाही. पण हे आमच्या अद्याप डोक्यात बसलेलं नाही. मराठ्याने मराठ्यांनाच मारले आणि आपलं राज्य नाश केला. असो तेव्हा आपण कुठे आहोत? हरिभजनीय ढवळलेले जग आपण कुठे आहोत? चुकविला लाग कलिकालाचा. म्हणजे आपण कुठे होतो? मांजरीच्या वंशाचे इथे होतो मला वाटतं. तर मांजर जेव्हा उंदराला पकडते तेव्हा ती डायरेक्ट खात नाही, पकडते ती अशी. पकडलं ना तर उंदराकडे पहा. मला वाटतं जर तो 12 अंगुले वाहणारा वायू
65 मुलं व्हायला सुरुवात होते. त्याची नुसती छापाजप प्राण घेतो सोडतो अगदी हैराण होतो. तो भीतीमुळे तो घाबरलेला असतो. पण ती मांजर त्याला सोडते थोडं पडतो की लगेच त्याचे पुन्हा पकडते, पुन्हा पकडून आणते, त्याला पुन्हा सोडते. म्हणजे सांगतात असं एक ती म्हण आहे की म्हणे उंदराचा जातो जीव आणि मांजराचा होतो खेळ. म्हणजे खेळ करून मारते ती मांजर. म्हणजे अशी स्थिती आमची होऊ नये म्हणून तुकोबा सांगतात हरिभजनीय. हे हरिभजने ढवलेले जग चुकविला लाग कळीकाळाचा. त्याच्या पुढे तुकोबाराया सांगतात बरं का, तुका म्हणे काळा हाना तोंडा अधिकार वाण्याने सांगतात हाणा तोंडावरी. काळाच्या तोंडावर हाणा म्हणजे काळाचे दात पाडा. पण कशाने पाडा? हरी नाम बाणे. तो बाण हरिनामाचा बाण आहे. हरिनामाच्या बाणाने काळाचे दात सुद्धा आपल्याला पाडण्याचा अधिकार आहे. एवढे तुकोबारायांचं मत आहे. कारण ते नेहमी सांगतात जगा काळ खाय आम्ही माथा दिला, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. आणखी पुढे की काळाचा जो शास्ता तो आमचा पिता. तुकोबाराया सांगतात जो काळाला शासन करणारा जो आहे तो आमचा पिता आहे, आमचा बाप आहे तो. असं मग तो बाप कोण असेल तर कदाचित भगवान श्रीकृष्ण असतील, कदाचित प्रभू राम असतील, नाही का. कारण हे दोनच पूर्ण आणि पूर्णतम अवतार फक्त दोनच होऊन गेले. बाकीचे जे अवतार आहेत ते कार्यापुरता आले आणि लगेच निघून तेवढं कार्य केलं निघून गेले. असो तेव्हा हरिभजने ढवलेले जग चुकविला लाग कळीकाळाचा लाग तुकोबारायाने चुकवला. मी नेहमी सांगत असतो की डुक्कर नावाची जात आहे. डुक्कर, रानटी डुक्कर जे आहे तर त्याला असे सुळे जात असतात दोन बाहेर. आणि एवढी ती उपद्रवी जात आहे की आता शेतीची नासाडी करते. बऱ्याच लोकांचे करवंदे उकडून खाल्ले. करवंदे माहिती ना, ते बुडातून काढून खाल्ले. इकडनं त्याने एकदा ते दात लावले की तो ओटा पूर्ण होईपर्यंत बाहेर तो दात काढत नाही. त्याच्यात जेवढे त्याच्यात येतील ना बाजूचा नाही खात. ते सांगतो बरं का तुम्हाला. तो सरळच जातो. पण सरळ जात असताना त्याच्या तोंडामध्ये जेवढे कांदे येतील करवंद, म्हणजे आपण काय म्हणतो करवंदच म्हणतो त्याला, तेवढे खात होतो. आणि बाजूला तर पुन्हा मुशी असे नाही लक्षात. पण चुकलेला लाग कळी काळाचा. तर काळ तसाच आहे, डुकरासारखा काळ आहे. डुकर तिकडनं धावत आला ना, आपण फक्त त्याला रस्ता द्यायचा आहे. डुकराने मला इजा केली, अरे इजा करीनच ना, तो रस्ता का सोडला नाही? तुम्ही त्याच्या रस्त्यात राहू नका, बाजूला वा त्याला रस्ता द्या. तो कधीच तुम्हाला बाजूला येऊन तुमच्यावर कधीच तो दहशत करणार नाही, कधीच हल्ला करणार नाही माणसावर. पण फक्त रस्ता द्यायचा आहे. तो समोरून आला की तुम्ही बाजूला व्हा, तो तुमच्यावर हल्ला करणार नाही. तसे तुकोबा सांगतात चुकविला लाग काळीकाळाचा. काळ सुद्धा आपली मर्यादा कधीच सोडत नाही. तुम्ही त्याच्या रस्त्यात येऊ नका, काळाच्या रस्त्यात येऊ नका, त्याचा लाग चुकवा. आपलं काय करायचंय, त्याचा जो लाग आहे फक्त तुम्ही बाजूला व्हा, काळ निघून जाईल. आणि त्याच्यासाठी हरिभजनच करावं लागेल. आणि म्हणून तुकोबाराया तिसऱ्या त्यांना सांगतात
लागे साधनांचा पांग करणे केला त्याग देहबुद्धी तुकोबरा सांगतात की कोणालाही कोणत्याही प्रकारची साधना करायची गरज नाही. साधने घाली ती काळाचे मुखी गर्भवत शेकी न चुकती. तुम्ही कितीही साधना केली, अगदी वैकुंठात गेले, सत्यलोकात गेले, स्वर्गात गेले किंवा पाताळात गेले, पाताळ सुद्धा सामान्य नाही बरं का. आम्हाला भ्रम आहे बरं का. जे स्वर्गात नाही, जे स्वर्गात नाही ते पाताळात आहे. आणि म्हणून बलिराजा कुठे, बलिराजा स्वर्गात गेला का, कुठे येतो, पाताळात आहे बरं का. आणि पाताळातील जे राज्य आहे, इंद्र जेव्हा डोकावतो ना तेव्हा खाली मान घालतो. काय ऐश्वर्य बलिराजाचं. म्हणजे पाताळात जे राजे राहतात, पाताळात जे नागलोक राहतात, त्यांचं जे राज्य आहे ते इंद्राला लाजवील असं आहे बरं का. आता आणखी जर शास्त्रीय म्हणजे विज्ञानाच्या भाषा सांगायचं झालं तर मला वाटतंय पाताळ म्हणजे बरं का. आता आपण राहतो ना त्याच्या अपोजिट खाली पाताळ आहे. आता अपोजिट खाली आपण गेलो तर अमेरिका आहे, अपोजिट खाली गेलो तर काय आहे, अमेरिका आहे. जे कधी देवाचं भजन करत नाही, जे सद्गुरूला शरण गेले नाही, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ नाही, ते अमेरिकेला आहे. त्याला कुठे पाठवले भगवंताने, तुम्ही तिकडे जा, तुम्ही अमेरिकेला राज्य करा, दुबईला जा. अद्याप काय ती मला बाहेरच्या देशाची नावं येत नाही, पण जे भाग्यवान आहेत, जे सद्गुरूला शरण गेले, जे देवाची ओळख यांना झाली, ते भारतामध्ये आहे. आणि भारतात आणखी सुद्धा ते महाराष्ट्रात आहे. खरं ज्ञान जे आहे सत्य ज्ञानानंतर गगनाचं प्रावण्य हे फक्त महाराष्ट्रात आहे. खरे संत महाराष्ट्रात उभे आहे. आणि म्हणून आपण महाराष्ट्रात जन्माला आलो याच्यापेक्षा वेगळं असं भाग्य काही नाही. आणि म्हणून तुकोबा सांगतात कोणाही न लगे साधनांचा पान करणे केला त्याग देहबुद्धी. फक्त मी एवढंच केलं, देहाच्या बुद्धीचा त्याग केला, बस एवढं केलं म्हणजे झालं. फार कठीण, हे सगळ्यात कठीण आहे. देह बुद्धीचा त्याग करणे याच्यापेक्षा कठीण परमार्थ जगात दुसरा नाहीये. त्याचा त्याग करणे इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला आयुष्य घालवावं लागेल. आणि तेवढा म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण परापश्यंती मध्यमा वैखरी आणखी जागृती स्वप्न सुसुप्ती तुर्या म्हणजे फार मोठा अभ्यास आपल्याला या देहावर करावा लागेल. आणि फार मोठा अभ्यास केल्यानंतर मग देहच मी हा जो भ्रम आम्हाला झालेला आहे, तो अहंकार आपल्या ठिकाणी जागृत आहे, तो अहंकार नष्ट होईल. मी देह आहे हा भ्रम निराश होईल. आणि त्यावेळेला देहबुद्धी नष्ट होईल. आणि देहबुद्धी नष्ट झाली की कोणतंच साधन करायची गरज नाही. अगदी मी माऊली सुद्धा सांगते, आम्ही जितेची मेलो, जितेची मेलो, आम्ही जितेची मेलो. मी म्हणतो मेलेली माणसं सुद्धा जागी होतात. म्हणून तर आम्ही शिर्डीला बांधतो. शिर्डीला बांधण्याचं कारण काय, भरोसाच नाही. काय भरोसा आहे, उठला आणि टाकली उडीवरून तर म्हणून त्याला बंद देतात बरं का. पण माऊली सांगते आम्ही जितेची मेलो, जितेची मेलो आणि मरोनी त्यालो जीवेवी. काय सांगतात, आम्ही जितेची मेलो, जिवंतपणी मरायचं आहे, जिवंतपणी मरायचं आहे. एकदा मी रिटायर झालो की पुन्हा त्या आस्थापनाचं तोंड पाहायचं नाही. तुम्ही ज्या आस्थापनात रिटायर झाले त्या आस्थापनाचं पुन्हा तोंड पाहायचं नाही. पण रेल्वेचे रिटायर माणसं तिकीट द्यायला आहेत. आणि जे 2-2 लाख पगार घेतात ते माशा मारतात. आम्ही पाहतो तिकडला जेव्हा तिकीट काढायला जातो ना, तर जे लोक 2 लाख पगार गव्हर्नमेंटला घेतात ते असे माशा मारत पाहतात, कोणी येतो का तिकीट घ्यायला. त्याच्या पुढे 3 मशनी आहेत आणि ते रिटायर झालेले लोक आहेत. ते 3 मशनींवर ते नुसते या या आणि माणसं तिथे जातात. ते तिकडे माशा मारतात ना, तिकडे कोणीच जात नाही. ते तिकडे तुम्ही माशा तिकडेच मारा आणि घ्या. काय घ्यायचा पगार लुटा. सगळी लूट आहे, सगळी काय लूट आहे. आणि म्हणून आम्ही जितेची मेलो, जितेची मेलो, जिवंतपणी मरायचंय. जिवंतपणी मरायचंय म्हणजे नेमकं काय करायचंय, तर रिटायर झाल्यावर तिकीट फाडायला जायचं नाही.
तुम्हाला 40,000 गव्हर्नमेंट देतो पेन्शन, ती घ्या, बसा, खा, दष्टपुष्ट व्हा. पण ते टाकतात म्हणे करमत नाही. अरे करमत नाही काय? अरे करमत नाही, तुला पैशाची हवा आहे म्हणून करमत नाही. मग जाणं फुकटच कर, तशीच नोकरी कर ना, फुकट नाही का? सेवा कर, जाऊ दे, आपला तो विषय नाही. म्हणजे मी काय सांगतो तर मरून या जालो जीवेगी, जितेची मेलो, जितेची मेलो, जिवंतपणी मरा. आणि जिवंतपणी मेल्यानंतर मरून या जालो, तो मेला आणि पुन्हा जिवंत झाला. पण जीवेगी तेव्हा जीव नव्हता त्याचा. आणि जीव नसेल तर माणूस जिवंत आहे का? म्हणजे नेमकं माऊलीला काय सांगायचं आहे की आम्ही जितेची मेलो, पण मरून या जालो जीवेली. म्हणजे आता मी जिवंत आहे, पण जीव नसेल. आता जीव नाही का? जीव नसेल तर त्याला जिवंत म्हणता येईल का? माणसं जिवंत काय? जीवामुळे जिवंत आहे. पण माऊली सांगते त्याची जीवदशा संपली. ज्याची जीवदशा संपल्यामुळं तो कसा आहे? मरून गेलो जीवेली. आता त्याची जीवदशा संपलेली आहे. आपल्याला आपली जीवदशा संपवायची. ज्याची जीवदशा संपली त्याला कोणत्याही प्रकारचा उद्योग, कोणत्याही प्रकारची साधना करायची गरज नाही. आणि म्हणून आता 9 वाजलेले आहेत. फक्त एकदा भजन करूया. म्हणे सुख समाधी हरिकथा, नेणे भवव्यथा गाईल जो. तुकोबरा शेवटच्या चरणात सांगतात की सुख जे आहे ते सुख एका भगवंताच्या चरणावर आहे. आणि सुखरूप पैसा दुध कोण सांगा, माझ्या पांडुरंगा वाचून या. आणि नेणे भवव्यथा गायला जो, त्याला त्या पवित्र सुखाची प्राप्ती झाली, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची व्यथा, कोणत्याही प्रकारचं दुःख होणारच नाही. कारण भाग गेला, शीन गेला, तुझं पाहता विठ्ठला. सुखाचे सुख श्रीहरीचे मुख, पाहताई पूक तहान गेली. ज्ञानेश्वर केवळ काशी, तेने नवदावे तीर्थाशी. प्रत्येक मनुष्य प्राण्याने, प्रत्येक मुलाचं मुलीचं आद्य कर्तव्य आहे आई वडिलांची सेवा करणं, म्हातारपणी त्यांचं संगोपन करणं. आणि एवढं जरी आपण केलं, त्या आई वडिलांचा आपण दुवा घेतला तर निश्चित मला वाटते आपल्या आयुष्यात आपल्याला कधीही काहीही कमी पडणार नाही. कारण तुका म्हणे माये बापे अवघी देवाची स्वरूपे. तेव्हा आई वडील जे आपले आहेत ते प्रत्यक्ष देवाचेच रूप आहेत. आई वडिलांची सेवा करा, बस मला एवढंच सांगायचं आहे. कारण या जगात आईसारखं दैवत नाही. आणि स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणजे तिन्ही जगाचा जो स्वामी आहे तो त्याला आई नाही, त्याला आई नाही आणि बाप सुद्धा नाही. म्हणजे आई बापा शिवाय जो जन्माला आलेला आहे त्याला भगवंत म्हणतात, बरं का? म्हणजे नुसतं अयोनी संभव असं सुद्धा त्याला म्हणता येणार नाही. तर संपूर्ण विश्व ज्याच्या सत्तेने, ज्याच्या स्फुरणमध्ये, ज्या महामायेने निर्मिती केली त्रिगुणाच्या मार्फत, तो जो भगवंत आहे, बरं का, त्याच्यापेक्षा आणखी वेगळं असं काही नाही. म्हणून आमच्या ज्या मातोश्री गेलेल्या आहेत, बरं का, त्यांचा जो आत्मा ज्या ठिकाणी आहे त्या आत्म्याला चिरशांती लाभावी. अन्यथा विचार केला तर आत्मा आला नाही आणि आत्मा गेलाय. आत्मा येतही नाही, आत्मा जातही नाही. आत्म्याला जन्मही नाही, आत्म्याला मरण सुद्धा नाही.
आत्मा आत्मा हा चैतन्यशील आहे, आत्मा हा अनादी आहे बरं का. त्याला अंत आधी नाही आणि अंत सुद्धा नाही. असा नित्य जो आत्मा आहे तो आमच्या मातोश्रीचा आत्मा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्या आत्म्याला शांती मिळावी, आनंदित तो आत्मा व्हावा. आता आनंदितच आहे पण अधिक आनंदित व्हावा त्याच्याकरता आपण एकदा एक भगवंताचं भजन करूया. श्री कृष्ण चैतन्य